मित्र असतील त्यांना पण सुधारायचा प्रयत्न करतो. त्यामुळे तर गावातही समज काही करता आलं तर ठीक आहे. सगळ्यांना तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नवीन त्याच्यामध्ये मागच्या वेळेला 17-18 वर्षाची मुलं पण होती, त्याच्यापेक्षा लहान वयाची मुलं होती. आता मला वाटतं 18च्या वर आहे ते 40-50. तुम्ही काय 54-55 वर्षाचं. तर मित्र एवढं म्हणजे नवीन वर्षाचं सुरुवात, मराठी नवीन वर्षाची सुरुवात, गुढीपाडव्याचा इतका मोठा सण आज आपल्या साजरा होतो आहे. आणि तुम्ही सगळेजण येता काय मला स्वतःलाच खूप वाईट वाटायचं. तुम्हाला वाटत असेल की बाबा सण आपण घरी साजरा करायला पाहिजे होता, आपल्या लेकरांसोबत, आपल्या कुटुंबासोबत, ठीक आहे. पण तुम्ही घरी साजरा न करता तुम्ही मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी याच्यापुढे शपथ घ्यायला पाहिजे आजच्या दिवशी, आजच्या ह्या शुभमुहूर्तावर, की याच्यापुढे खरंच आयुष्यामध्ये मी दारू पिणार नाही, आयुष्यामध्ये मी तंबाखू खाणार नाही, कुठल्याही प्रकारचं गुटखा वगैरे काय जे काय असेल ते कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही. आणि माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही सगळ्यांनी या व्यसनापासून दूर राहायला पाहिजे. खरंच तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे कितीही जरी पैसे असेल, समजा तुम्ही कितीही श्रीमंत असला, पण ज्या लोकांच्या घरी, ज्या कुटुंबामध्ये एखादा माणूस किंवा एक किंवा दोन काय किंवा सगळे समजा जर व्यसने असतील, तर त्या घराच्या एवढं दुःखी घर, त्या घराच्या एवढं डिस्टर्ब झालेलं घर कोणतंच नसते असं मला वाटतं. मी माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं मी दररोज माझ्याकडे कमीत कमी एकूण तरी व्यक्ती येतात, रुग्ण येतात, ते चालू करून ट्रीटमेंटसाठी येतात किंवा भेटासाठी येतात किंवा कुणाच्या संदर्भात घेऊन येतात कोणाला. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी खूप जवळून बघितलेल्या आहेत. म्हणजे खरंच ज्या घरामध्ये एक माणूस समजा जर दारूला असेल किंवा एक माणूस समजा जर व्यसनी असेल, तर आपलं घर सगळं दिसत असतं. त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे संस्कार राहत नाही. आणि त्या गोष्टीमुळं सगळ्या कुटुंबाचं, सगळ्या त्या पिढीचं सगळं बरबाद येतं. मी असं म्हणत नाही की तुमच्या घरामध्ये असं काही वातावरण असेल, कदाचित चांगली लेकरं पण असतील, सगळेच माणसं पण चांगली असतील, पण मी एक ओव्हरऑल सगळ्या गोष्टी बघितल्या आहेत. तिथं जे काही समजा सुख समाधान किंवा शांती लावायला पाहिजे, सुख समाधान शांती राहायला पाहिजे, त्या गोष्टी त्या घरामध्ये राहत नाही. आता त्याच्यामध्ये 7-8 जण तुम्ही अशा की तुमचं आणखी आयुष्याची सुरुवातच व्हायची आहे, तुमचं लग्न व्हायचं आहे, तुम्हाला नवीन आयुष्याची सुरुवात करायची. मला सगळ्यांना तुम्हाला असं सांगायचं की हे जे काय चालू आहे ह्या याच्यामध्ये तुम्ही वाहून न जाता तुम्ही सगळ्यांनी काहीतरी नवीन सुरुवात करा. आणि इथून गेल्यानंतर तुम्ही स्वतःमध्ये बदल घडून आणा आणि मला वाटतं चांगल्या आयुष्याची सुरुवात करा असं मला वाटतं. आयुष्य फक्त एकदाच येते, पुन्हा आयुष्य येत नाही. सगळ्या अफवा आहेत. पुढचा जन्म, त्याच्या पुढचा जन्म, त्याच्या पुढचा जन्म वगैरे असं काही नसते काय. एकच जन्म असतो आणि त्या जन्मामध्येच जे काही समजा चांगलं वाईट जे काय ते होऊन जायचं. बरोबर. त्याच्यामुळं पुन्हा हा माणूस जन्म आपल्याला खरंच मिळणार नाही. त्यामुळं जे काही आयुष्य दिले देवाना समजा ते चांगल्या प्रकारे तुम्ही राहून, चांगल्या प्रकारे जगून तुम्ही स्वतः जगा, तुमच्या घरच्यांना माणसांना सुखी ठेवा, तुमच्या लेकरांना चांगलं शिकवा आणि खूप मोठं व्हा असं मला वाटतं. कृपा करून कळकळीची विनंती आहे. इथं येऊ नये समजा. आता मी आणखी आपण कुठे गेलं तर मोठा काय करतो म्हणजे इथं येऊन जर समजा तुम्ही दारू, इथे येऊन जर सुद्धा तुम्ही तंबाखू खात असाल, इथं येऊन पुन्हा त्याच गोष्टी करत असाल तर तुमच्या आयुष्याला काहीच गरज आहे. तर असं करू नका. आणि एखाद दुसरा समजा इथे येऊन जर समजा असं काही कोणी करत असेल ना तर तुम्ही घरी आणून द्या. तो एक माणूस इथे येऊन जर समजा पूर्ण ह्याच गोष्टी करत राहत असेल ना तर एक माणूस सगळ्या बाकीच्यांना सुद्धा बघून टाकतो. काही फरक पडत नाही. 1-2 आठवडे समजा कमी झाले समजा तर आपलं काही नुकसान होत नाही. थोडं जरी तुम्ही स्वतः
स्वतःचा विचार करा, स्वतःच्या कुटुंबाचा विचार करा, मित्रबाळाचा विचार करा. असं असं करू नका. पुण्याला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. काय मला वाटतं की ह्या जे काही आपलं आयुष्य आहे माहिती आहे, आयुष्याच्या बाहेर आहे काय चांगलं जगायला संकल्प करा. हां, जे तुम्ही आता घरी जात आहेत त्यांना पण मला असं सांगायचं की बाबा चांगलं सुरुवात करा. जे तुम्ही जाणार आहेत त्यांनाही मला सांगायचं, त्यांनी सुद्धा घरी गेल्यावर हे सगळं विसरून जाणं आणि चांगलं आयुष्य सुरू करा. मनामध्ये संकल्प करा. तुम्ही स्वतः जोपर्यंत ठरवणार नाही की मला हे व्यसन चालणार नाही, त्या व्यसनापासून मला दूर जायचं, मला म्हणजे सोडून द्यायचं, ते तुम्ही स्वतःवर जोपर्यंत ठरवणार नाही तोपर्यंत हे शक्य नाही. चालते. मला सगळ्यांना विनंती आहे कृपा करून हे सगळं व्यवस्थित सोडून द्या आणि चांगलं करा.